श्री अधिक मास महात्म्य कथासार. मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवे असाल तर आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करणे विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा. अध्याय पहिला, सुख संवाद. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतये नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री पुरुषोत्तमाय नमः. कोणत्याही शुभ कार्याच्या आरंभी श्री गणेशाला वंदन करावे. सर्व शुभ कार्य निर्विघ्नपणे पाडते. कारण करता करविता तोच श्री गणेश असतो. त्यांना वंदन करून अधिक मास महात्म्य या ग्रंथातील कथा थोडक्यात सांगतो. अधिक मास कोणता आणि त्याचे महत्त्व काय याबद्दलचे सामान्य लोकांना सहज कळावे म्हणून ते कथारूपाने सांगितले तर त्याचा उमज सहज होतो. त्यांच्या हातून तसे धर्मांतरण घडते आणि सर्वांचे कल्याण होते. मानव कल्याणाच्या दृष्टीने महर्षी व्यासांनी पुराणांची रचना केली. त्या पुराणातील कथांचा सर्व लोकांवर चांगला परिणाम झाला आणि जगात धर्माचरण वाढत जाऊन शास्त्रापेक्षा रूढीबलवान ठरते. परंपरेने चालत आलेले धर्माचरण व्रते, उत्सव, सण निष्ठापूर्वक केल्याने सर्वांचे कल्याण होते. महाभारतातील संस्कृत भाषेत पद्मपुराण नावाचा ग्रंथ लिहिला. त्यात अधिक मासाचे महात्म्य वर्णन केलेले आहे. नैमिष्य नावाच्या अरण्यातील शांत तपोवनात शौनक, गालव, सप्तऋषी व अनेक ऋषीमुनी धर्मचर्चा करीत असत. अशा वेळी एकदा तेथे सूत नावाचे सर्वश्रेष्ठ पुराणिक आले. ते फार विद्वान होते. त्या सूत पुराणिकांना ऋषींनी विचारले, आम्ही धर्मचर्चा खूप करतो, परंतु ज्या धर्मचरणाने सामान्य जनांचे कल्याण होईल असे एखादे सोपे, सहज, सुलभ व्रत, दान किंवा साधना असेल तर ती आपण मानव कल्याणासाठी सांगाल काय? सूत पुराणिक म्हणाले, आपण मला जो प्रश्न केला तोच प्रश्न पूर्वी लक्ष्मीने भगवान नारायणाला केला होता. त्यावेळी नारायणांनी लक्ष्मीला सांगितले, त्यांच्या सुख संवादातील कथा मी सांगतो, शांतपणे ऐकावी. कलियुगात नरदेह प्राप्त होणे ही एक विशेष गोष्ट आहे. नरदेह मिळालेल्या प्राण्याला मात्र अनेक दुखे, संकटे आणि व्यथा प्राप्त होत असतात. अशा वेळी तो भांबावून जातो. शरीराला, मनाला खरे समाधान, शांती, सुख कसे मिळेल याचा उपाय तो शोधित असतो, पण मार्ग लवकरच सापडत नाही. इंद्रिय सुखाच्या मागे लागून वाढत चाललेल्या आशा, आकांक्षा पुरविण्यातच त्याचा सारा वेळ निघून जातो. स्वार्थापुढे साधनेला त्याला वेळच मिळत नाही. सुख मिळविता येते, पण समाधान मिळणे फारच कठीण असते. ते मनाचे, आत्म्याचे समाधान हेच खरे सुख असते. याला उमज लवकरच होत नाही. म्हणून शास्त्रकारांनी धर्माचरणाचे, व्रताचे, नियमाचे, सक्तानंदाचे असे सोपे उपाय सांगितले आहेत. ते उपाय निष्ठापूर्वक, चिकाटीने केले पाहिजे. या धर्माचरणात सुद्धा नेहमी अडथळे येत असतात. संसारातील अनेक समस्या असतात. मायापाशाची अनेक बंधने आणि व्यवहारातील पेच प्रसंग यामुळे माणसाचे मन विषण्ण होते. शरीर, आत्मा मलिन बनतो. अशा वेळी शास्त्रकारांनी
मलमासातील आचार धर्म पाळण्यास सांगितले आहे. ते जर श्रद्धापूर्वक पाळले तर मानवाचे कल्याण होते. लक्ष्मीनारायणांचा अशा प्रकारे सुखसंवाद चालू असता लक्ष्मी म्हणाली, देवा, हा मलमास म्हणजे काय आणि त्यात कोणते आचार धर्म पाळले असता सर्व मानवांचे कल्याण होते याबद्दलची माहिती मला द्यावी. भगवान विष्णू म्हणाले, ठीक आहे, ती माहिती मोठी आहे, तथापि थोडक्यात तुला ती सांगतो. सूर्याच्या गतीवरून सौरसाल आणि चंद्राच्या गतीवरून चांद्रवर्ष अशा दोन्ही प्रकारची कालगणना या पृथ्वीवर चालू आहे. परंतु या दोन कालगणनेत दरवर्षी सुमारे 11 दिवसांचा फरक पडतो. तो फरक दूर करून 2-3 वर्षांनी चांद्रमासात एक अधिक महिन्याची भर ऋषींनी घातली आहे. हा अधिक मास म्हणजे दर 3 वर्षांनी एकदा येणाराच ह्या 12 महिन्यात 13वा एक असा विशेष महिना आहे. त्याच्या महिमाही विशेष असाच आहे, कारण या महिन्यात सूर्य कोणत्याही राशीचे संक्रमण करीत नाही. सूर्य हा प्रत्येक महिन्यात एक राशीचे संक्रमण करतो, तर चंद्र हा प्रत्येक महिन्यात 27 नक्षत्रे भोगीत असतो. अशा रीतीने दरवर्षी त्यांच्या गतीत सुमारे 11 दिवसांचा फरक पडतो आणि मग दर 3 वर्षांनी या कालगणनेच्या मेळ घालण्यासाठी ज्या महिन्यात सूर्यसंक्रांत येत नाही तो विशिष्ट महिना अधिक मास म्हणून पाळला जातो. सूर्यसंक्रांत नसलेल्या त्या चंद्र अधिक मासात वातावरण विशिष्ट प्रकारचा बदल होतो. ग्रहण काळाप्रमाणे वातावरण गढूळ मलिन बनते, म्हणून त्या महिन्याला अधिक मास हे नाव दिले गेले. त्या मलमासात कोणतेही मंगल कार्य करू नये, फक्त पुण्यकार्य करावी. त्यांनी आरोग्य आणि मानसिक समाधान टिकून राहते. आपली प्रकृती आणि परिस्थिती पाहून प्रत्येक स्त्री पुरुषाने या मासात वेगवेगळी व्रते, नियम, पुण्यकर्मे यथाशक्ती करावीत. यातील एक जरी पुण्यकर्म कळत न कळत घडलं तरी त्याचे फळ चांगलेच मिळते. या अधिक मासात दानाचे महत्त्व फार मोठे आहे. रोजच्या व्यवहारात माणूस आपल्यासाठी आणि कुटुंबातील आप्तेष्टांसाठी नेहमी खर्च करीत असतो, परंतु त्याला ते दानाचे पुण्य लाभत नाही. म्हणून निदान या महिन्यात तरी सत्पात्री ब्राह्मणाला काही वस्तू, वस्त्र, अन्नदान दिले पाहिजे. ते दान प्रत्यक्ष भगवंतांच्या चरणी अर्पण होत असते, कारण ब्राह्मण हे भगवंताचे मुख आहेत असे पुराणात सांगितले आहे. पूर्वी कृतयुगात ऋषीमुनी आणि ब्राह्मण पंडित अरण्यात तपोवनात राहून विश्वकल्याणाचे चिंतन करीत अनेक विज्ञान शास्त्रांचा शोध लावीत, प्रयोग करीत स्वतः राजे लोक त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या उदरनिर्वाहाची काळजी घेत असत. त्रेतायुगात ऋषीमुनी आणि पंडित ब्राह्मण राजवाड्यात स्वतः जाऊन राजाकडून आपल्या इच्छित कामना पूर्ण करून घेत असत. द्वापर युगात राजे लोक मोठे मोठे यज्ञ समारंभ करून त्यात ऋषीमुनी आणि विद्वान ब्राह्मणांना मुद्दाम निमंत्रणे करून बोलावीत आणि त्यांना भरपूर दान देत असत. मात्र या कलियुगात ब्राह्मणांनी आपला मूळ आचार धर्म सोडला. ब्रह्मजाणते विद्वान निष्ठावान ऋषीमुनी व ब्राह्मण फारच थोडे राहिले. ऋषीमुनी तर अगदीच थोडे राहिले. अशा सदाचारी निष्ठावान गुरु ब्राह्मण सुवासिनी यांना गृहस्थपती पत्नींनी मुद्दाम आपल्या घरी बोलावून त्यांची पूजा करून
यथाशक्ती वस्तू, वस्त्र, अन्नदान करावे. मिष्टान्न भोजन देऊन विडा दक्षिणा द्यावे. अधिक महिन्यात ब्राह्मण पूजेचे आणि त्यांना दान देण्याचे पुण्यकर्मे जसे श्रेष्ठ आहे, तसेच गायीची पूजा गोदानाचेही फार महत्व आहे. दुसऱ्या अध्यायात नारायण आणि लक्ष्मीजीचा संवाद सांगितला आहे. पहिला अध्याय समाप्त. श्री अधिक मास महात्म्य कथासार